Morning student. Today that first chapter of biology, that is classification of plant. So let's start the classification of plant. तर बेटा आज आपण जे स्टडी करणार आहोत ते आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर सुरुवातीला बिफोर स्टार्ट दिस लेसन, डू यू नो दॅट इन 9th स्टँडर्ड ऑल्सो वी 8th स्टँडर्ड ऑल्सो ऑलरेडी यू स्टडी अबाउट क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, राईट. तुम्ही 8व्या वर्गातसुद्धा हे अभ्यास केलेला आहे. हा लेसनचं पहिला पार्ट तुम्ही 8वीत बघितलेला आहे बेटा. द सेकंड पार्ट टुडे आय एम गोइंग टू टीच यू द नेक्स्ट लेवल ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. सो लास्ट इयर तुम्ही जे अभ्यास केलेला आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर बेटा क्लासिफिकेशन का करावं लागत आहे, व्हाय देर इज नीड ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. द फर्स्ट क्वेश्चन इज देअर, का गरज पडली क्लासिफिकेशन ऑफ प्लांटची. कारण की प्लांट्स हे एक नहीं है, देर आर इनडिफिनाइट प्लांट्स और मिलियंस ऑफ द स्पेसिस ऑफ प्लांट्स आर इन द प्रेजेंट इन द नेचर. मिलियंस ऑफ स्पेसिस ऑफ प्लांट्स. ओके, ड्यू टू दैट देर इज अ नेसेसरी टू क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. सो classification of plants already we discussed in the last year also and this year also. Better the classification lots of the scientists आर क्लासिफाईड प्लांट. खूप सारे सायंटिस्ट होते ज्यांनी क्लासिफिकेशन केलं आहे. हायकलचं तुम्ही नाव ऐकलं असेल. ओके, जे आपण क्लासिफिकेशनला कन्सिडर करतो आहे ते बेस ऑन द 5 किंगडम, 5 किंगडमनुसार, बेस ऑन द 5 किंगडम. आणि ते जे दिलं होतं त्या सायंटिस्टचं नाव होतं, द नेम ऑफ द सायंटिस्ट. कॅन यू गेस कुठल्या सायंटिस्टनं क्लासिफिकेशन केलं आहे प्लांटचं. आठवते तुम्हाला? 8व्या वर्गात तुम्ही शिकल्या बेटा. विच आर द सायंटिस्ट, हू इज द सायंटिस्ट क्लासिफाय द प्लांट्स. हू इज द सायंटिस्ट द क्लासिफाय द प्लांट्स. तुम्हाला आठवते? यस, त्यांचं नाव होतं रॉबर्ट विटाकर. कोणी क्लासिफिकेशन केलं प्लांटचं 5 किंगडममध्ये? रॉबर्ट विटाकर. सो डू यू नो दॅट रॉबर्ट विटाकर द पर्सन हू क्लासिफाईड प्लांट्स इन द 5 किंगडम. बेटा रॉबर्ट विटाकर एक असे सायंटिस्ट होते की ज्यांना क्लासिफिकेशन केलं आहे, त्यांनी 5 किंगडममध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. तुम्हाला ते आठवत असेल तर. ओके, आता क्लासिफिकेशन जर आपल्याला करायचं असेल, आता तुम्ही जर तुमच्याबद्दल जर आपण जर बेटा कॉमन जर एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल आपल्या क्लासेसमध्ये बरेच खूप सारे स्टुडंट्स आहेत. यू नो व्हेरी वेल, लॉट्स ऑफ द स्टुडंट इन अवर क्लासेस. इन दॅट सम आर फ्रॉम आसेगावकर स्कूल, सम फ्रॉम कोशलवार स्कूल, सम आर फ्रॉम राणी लक्ष्मीबाई स्कूल, some are from नवजीवन स्कूल, some are from ज्योतिर्गमय स्कूल, some are from सेंट मेरी स्कूल. सो आपल्या इथे सर्व विद्यार्थी आहेत. आता मला त्यांना एक ग्रुपमध्ये तयार करायचं आहे. जसं आपलं टूर जायचं असेल तर मला त्याचे ग्रुप तयार करायचे. हाऊ आय विल डू दॅट ग्रुप्स. कसं तयार करता येईल ग्रुप, बताइए. खूप सारे विद्यार्थी आहे आपल्याकडे. जर स्ट्रेट जर 100 विद्यार्थी असतील, या 100 विद्यार्थ्यांना आपल्याला क्लासिफाईड करायचं आहे. कसं करता येईल एक जनरल आपण डिस्कस करतो आहे. लेसन मी स्टार्ट केलेलं नाही आहे. ओके, तर मला सांगा की 100 स्टुडंट हाऊ विल बी डिस्ट्रीब्यूट. तुम्हाला प्रश्न विचारतो आहे बेटा, कसं करणार तुम्ही. 100 विद्यार्थी आहेत आपल्याला, त्यांचं 4 ग्रुप तयार करायचे, 4 ग्रुप्स. कसे तयार करणार, कशाच्या आधारावर तयार करणार. तर तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. विच आर दॅट ऑप्शन. हे 100 स्टुडंटला तुम्ही डिवाईड करू शकता 4 ग्रुपमध्ये, 4 स्कूलच्या नावानुसार. ज्या स्कूलचे विद्यार्थी आहेत त्या स्कूलच्या अनुसार एक ग्रुप, कोशेडवार स्कूलचा एक ग्रुप, आसेगावकर स्कूलचा एक ग्रुप, ओके, शिवाजी स्कूलचा एक ग्रुप, आणि बाकीचे जे उरलेले सर्व विद्यार्थी एका स्पेशल ग्रुपमध्ये, 2-3 स्कूलचे विद्यार्थी एका ग्रुपमध्ये. झाले 4 ग्रुप अकॉर्डिंग टू द स्कूल नेम. आणखी you can make the group on the basis of their alphabetical names, surname, alphabetically surname नुसार पहिले ए, ज्याचं सरनेम ए पासून सुरू होते त्याचा एक ग्रुप. असे 4-4 अल्फाबेट घेऊन सुद्धा तुम्ही ग्रुप तयार करू शकता. थर्ड ऑप्शन फॉर यू, क्लासिफिकेशन करण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता विद्यार्थ्यांना, हाऊ यू क्लासिफाईड. त्यांना आणखी कसं तयार आपण सेपरेट करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ बॉईज अँड गर्ल्स 2 ग्रुप आपण तयार करू शकतो, बॉईज आणि गर्ल्सनुसार. मग त्या बॉईजमध्ये पुन्हा आपण डिवाईड करू शकतो ऑन द बेसिस ऑफ देअर पर्सेंटेजनुसार. तर हे बेटा क्रायटेरिया झालं क्लासिफिकेशनचं, बरोबर आहे. असं प्लांट्सला क्लासिफाय करण्यासाठी कसं तयार केलं गेलं आहे हे आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. आता आपण एक चार्टला स्टडी करणार आहोत. वी हॅव टू डिस्कस अबाउट द चार्ट. ओके, क्लासिफिकेशन ऑफ दॅट. सर रॉबर्ट विटाकरबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत झालं आहे. आता क्लासिफिकेशनचा चार्ट जे आहे, तर स्टार्ट विथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम,
लक्ष द्या सर्वांनी. ऑल ऑफ यू जस्ट कॉन्सन्ट्रेट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके. क्लासिफाईड, डू यू नो into how many parts? The living organisms are classified into how many parts? The सर्वांना माहिती असेल बेटा, the living organisms are classified into 2 parts. Which are that one? First one is prokaryotic. First one is prokaryotic. Second one is eukaryotic. आता that living organisms are classified into 2 parts, prokaryotic, eukaryotic. What is the meaning of prokaryotic? Prokaryotic कशाला म्हणायचं बेटा? ओके. तर सर्वांना माहीत असेल, जर माहीत नसेल तर लक्ष द्या इकडे. दिस वन इज अ सेल. सेल, सेल नाव ऐकलं आहे का रे बेटा तुम्ही सर्वांनी? व्हॉट इज द सेल? ओके. सेल, आय एम नॉट टॉक अबाउट हिरानी सेल, राजधानीमधला सेल, वंदना ड्रेसमधला सेल, त्याबद्दल सेलबद्दल आपण बोलत नाही आहोत. वी आर टॉकिंग अबाउट, आय एम टॉकिंग अबाउट सेल रिगार्डिंग इन बायोलॉजी. व्हॉट इज इन दॅट बायोलॉजी? व्हॉट अबाउट अ सेल? बेटा बायोलॉजीमध्ये सेल काय असतो? व्हॉट इज अ सेल? आपण हिरानीमधलं सेल, राजधानीमधलं सेलबद्दल बोलत नाही आहोत. आपण कशाबद्दल बोलत आहोत? बायोलॉजीमध्ये सेलचं डेफिनेशन काय? व्हॉट इज द सेल? आपण 5वी 6वी 7वी शिकलेलो आहोत बेटा, है ना. व्हॉट इज सेल? द सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल फंक्शन युनिट ऑफ लाईफ. व्हॉट इज सेल? सेल हा बेसिक असतो स्ट्रक्चरल फंक्शन युनिट ऑफ लाईफ, आहे ना. आणि सेलमध्ये जे सर्वात महत्त्वाचं असते, द इम्पॉर्टंट पार्ट इन दॅट सेल, कॅन यू गेस? जसं ह्युमन बॉडी आहे, तर ह्युमन बॉडीमध्ये सर्वात इम्पॉर्टंटचा पॉईंट कोणता आहे बेटा? इन ह्युमन बॉडी ऑल बॉडी इज कंट्रोल बाय आवर ब्रेन. ब्रेन इज अ मेजर पार्ट ऑफ आवर बॉडी. द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज ब्रेन. जर सटकलं ना तर मग काहीच करत नाही, है ना. जर सटकलं, आता माझी सटकली, जसं मूवीमधलं डॉलेग आहे, आता माझी सटकली, हे ना, कुठल्या मूवीमधलं आहे हे तुम्हाला माहीत आहे, कारण की आपल्याला अभ्यासापेक्षा मूवीमधले डॉलेग जास्त लक्षात राहतात, आहे की नाही. मागच्या वर्षीमधलं एखादी डेफिनेशन विचारली तर ते लक्षात राहणार नाही, किंवा ते सांगता येणार थोडा वेळ लागेल, सर आठवा लागेल. पण एखादा मूवीमधलं डॉलेग म्हटलं तर पटकन आठवते. असं का होते याच्याबद्दल आपण डिस्कस करूया नेक्स्ट पिरियडला. ओके. पण आता पण महत्त्वाचं आहे, आता माझी सटकली असं डॉलेग तुम्ही एका मूवीमध्ये ऐकलेलं आहे. तर हा सर्वात महत्त्वाचा असतो आपला ब्रेन. इट कंट्रोल ऑल दॅट ॲक्टिव्हिटीज ऑफ द ह्युमन बॉडी, राईट. पूर्ण ह्युमन बॉडीला जो कंट्रोल करतो बेटा, दॅट इज अवर ब्रेन, है ना. तर जसं बॉडीमध्ये दॅट इन आवर बॉडी ब्रेन इज इम्पॉर्टंट, लाईक दॅट in that body, the cell in that cell, the important part of the cell, that is nucleus. Do you know nucleus is present at the center of the cell and it control all the activity of the cell. Cell ची जेवढी ॲक्टिव्हिटी आहे, जसं ह्युमन बॉडीची सगळी ॲक्टिव्हिटी कोण कंट्रोल करतो? ब्रेन. आणि हे जर खराब झालं तर मग तर काही खरंच नाही, दगडं घ्यायला लागेल, फेकायला लागेल इकडून तिकडे ना. हा ब्रेन आहे म्हणून आपण सेफ आहोत, चांगले आहोत. ओके. तसं बेटा सेलमध्ये जे इम्पॉर्टंट पार्ट असतो, द इम्पॉर्टंट पार्ट इन दॅट सेल, दॅट इज इन दॅट सेल न्यूक्लियस. न्यूक्लियस कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. ओके. हे तर आपल्याला लक्षात राहील. आता प्रोकॅरियोटिक म्हणजे काय हे तुम्हाला बेसिक तर सांगितलं. आता व्हॉट इज मिनिंग ऑफ प्रोकॅरियोट? प्रोकॅरियोट्स ऑर प्रोकॅरियोटिक मीन्स ज्या सेलमध्ये न्यूक्लियस ही वेल डिफाईन नसते, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक. लक्षात राहील. ज्या सेलमध्ये न्यूक्लियस इन दॅट सेल देर इज द न्यूक्लियस इज नॉट वेल डिफाईन, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हे वेल डिफाईन नसते, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक. अँड व्हॉट अबाउट बेटा युकॅरियोटिक? इन द सेल न्यूक्लियस इज वेल डिफाईन, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हे वेल डिफाईन असते, त्याला आपण म्हणणार बेटा युकॅरियोटिक और युकॅरियोट्स. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड? दोघांमधलं फरक समजलं का रे बच्चो? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? समझो काही दर्शक समझ में आ गया? लक्षात राहील. तर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये डिफरंट काय राहिलं समजलं? ज्याच्यामध्ये सेल डिफाईन वेल डिफाईन असते युकॅरियोटिक, ज्याच्यामध्ये सेल डिफाईन वेल डिफाईन नसते प्रोकॅरियोटिक. हे लक्षात राहिलं. ओके. आता याच्यावर एक असंच टॉपिक आलं, जसं बेटा तुम्हाला माहिती आहे, डू यू नो दॅट द ह्युमन बॉडी मेड फ्रॉम? आवर ह्युमन बॉडी इज मेड फ्रॉम. आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे? टेल मी. आठवते कशापासून बनलेलं असेल? कॅन यू गेस? आवर ह्युमन बॉडी हे 4 गोष्टीपासून बनलेलं आहे. सिमेंट, गिट्टी, रेती, वाळू. नाही
असं नाही आहे. मी जस्ट जोक, आय एम जस्ट जोकिंग, बट इट डोंट बी टेक सिरियस. ह्युमन बॉडी इज नॉट मेड फ्रॉम दॅट सिमेंट, गिट्टी, रेती, वाळू. सिमेंट, गिट्टी, रेती, वाळूपासून आपलं शरीर बनलेलं नाही, विटापासून आपलं शरीर बनलेलं नाही आहे. इन बायोलॉजी ऑलरेडी वी नो दॅट अवर बॉडी इज मेड फ्रॉम. आता असाच एक प्रश्न जर छोट्या बहिणीनं किंवा छोट्या भावानं तुम्हाला विचारलं, इमॅजिन तुमच्यापेक्षाही लहान, जर तुमची ताई छोटी बहीण असेल किंवा छोटा भाऊ असेल आणि त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला, दीदी किंवा भैया हे नाक जे आहे ना, नोस कशापासून बनलेलं आहे, हे असं काऊन होते, फ्लेक्झिबल एवढं कसं काय आहे, कशापासून बनलेलं आहे, व्हॉट युअर ॲन्सर बेटा, काय ॲन्सर असेल. तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत, तुम्ही काय सांगू शकता. एक, माहीत असेल तर तुम्ही करेक्ट ॲन्सर सांगणार, माहीत नसेल तर त्याला आपण उडवाउडीचे उत्तर देणार, बरोबर आहे. पहिले आपण एक जाय फडकन त्याला म्हणणार, जास्त काही प्रश्न विचारतो काय, चल अभ्यास कर, त्याला आपण रागवणार जर ॲन्सर माहीत नसेल तर. ऑप्शन नंबर 1. सेकंडला तुम्ही काय करू शकता त्याच्यासोबत, हे देवापासून हे देवानं दिलेलं आहे असं म्हणू शकता, राईट, देवानं दिलेलं आहे. तिसरं, जास्त दिमाग खराब करू नको, अभ्यासाकडे लक्ष दे, असं आपण म्हणू शकतो, है ना. किंवा असं तुम्ही तुमचे असे XYZ ॲन्सर राहू शकतात. किंवा ज्यांना ॲन्सर करेक्ट माहीत आहे ते करेक्ट ॲन्सर सांगतील. तर काय ॲन्सर आहे त्याचं, हे नाक कशापासून बनलेलं आहे, नाही हे चायना मेड असते ना, चायनावर तसं ते आपल्याला बॅन करायचं आहे, आपल्याला चायनीज वस्तू वापरायचेच नाही आहे ना. तर हे असंच असते, स्किनपासून बनलेलं आहे, असं काहीतरी तुमचे उत्तरं असतील तर ते ॲब्सोल्युटली रॉंग आहे, करेक्ट नाही आहे. तर काय करेक्ट ॲन्सर आहे बेटा, किती लोकांना माहीत आहे, हाऊ मेनी स्टुडंट नो दॅट ॲन्सर, डू यू नो व्हॉट इज द ॲन्सर. सो बेटा ॲन्सर इज दॅट व्हेरी सिम्पल. तर तुम्हाला आठवत असेल जे आपल्या टॉपिकवर आहे, आपण येत आहोत टॉपिकवर. तर जे सेल असतो हे आपण शिकलेलो आहोत. सेल, ह्युमन बॉडी इज मेड फ्रॉम, शरीर हा बनलेला असतो 4 गोष्टीपासून. सेल, सेल से बना है, डू यू नो दैट, यस दैट इज टिश्यू. सेल से क्या बनेगा बेटा, फ्रॉम द सेल टिश्यू इज फॉर्म. अब टिश्यू से क्या बनेगा, फ्रॉम टिश्यू, गेस आपका आंसर. नोज कैसे बनी है, नोज इज वन काइंड ऑफ ऑर्गन. तो टिश्यू से क्या बनेगा, टिश्यू से बनेगा ऑर्गन. तर लक्षात राहील, सेलपासून टिश्यू तयार होतील, टिश्यूपासून ऑर्गन तयार होतात बेटा. अँड आफ्टर ऑर्गन, फ्रॉम ऑर्गन सिस्टीम. व्हॉट अबाउट सिस्टीम, सेल, फ्रॉम द सेल tissue is formed, from tissue organ is formed, from organ system is formed. So the human body is made from 4 parts: cell, tissue, organ and organ system. लक्षात राहणार, विसरायचं अजिबात नाही. ओके, डोंट बी फॉरगेट इट. लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी, अजिबात विसरायचं नाही. सेल, टिश्यू, ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम. आता सिस्टीमबद्दल काय सांगायचं येईल, व्हॉट इज सिस्टीम सर, साऊंड सिस्टीम. नो माय डिअर स्टुडंट, वी आर नॉट टॉक अबाउट साऊंड सिस्टीम. आपण साऊंड सिस्टीमबद्दल नाही बोलत आहोत. आपल्या शरीरामध्ये in our human body lots of the systems are work together. There is a perfect coordination in our system. That's why we are able to perform any kind of the work. आपल्या शरीरामध्ये सिस्टीम काम करतात, हे सर्व सिस्टीम प्रॉपरली काम करतात, त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टी सहजरित्या करू शकतो. विच आर द सिस्टीम, तुम्हाला नाव माहिती आहे बेटा, विच आर द सिस्टीम्स आर वर्क इन अवर बॉडी. नंबर 1 आठवत असेल, देर आर 11 सिस्टीम्स आर वर्क इन अवर बॉडी. नंबर 1 नर्वस सिस्टीम, ऐकलं का बेटा कधी, नर्वस सिस्टीम. सेकंड 1 रेस्पिरेटरी सिस्टीम. थर्ड 1 इट ब्रेन, नर्वस सिस्टीम. नोज, रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, नोज एंड लंग्स. पापी पेट का सवाल है. स्टमक, डायजेस्टिव सिस्टीम, राइट, तुम्ही हे नाव ऐकलं असेल, डायजेस्टिव सिस्टीम. सो दीज आर द सिस्टीम्स, नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, दीज आर द सिस्टीम्स आर वर्क इन अवर बॉडी. आणखी आहेत, लक्षात ठेवा. तर समजलं बेटा, इट इज अ पार्ट. ऑल ऑफ यू अंडरस्टूड. सेल, सेल से बनेगा टिश्यू, फ्रॉम टिश्यू ऑर्गन इज फॉर्म, फ्रॉम ऑर्गन ऑर्गन सिस्टीम. ओके, सो वी डिस्कस अबाउट सेल. सो प्रोकैरियोटिक, यूकैरियोटिक, अंडरस्टूड दिस मच. अब हम जाएंगे बेटा नेक्स्ट पॉइंट पर, नेक्स्ट टॉपिक पर. सो इन दैट प्रोकैरियोटिक, टू बी कंटिन्यू द चार्ट, द प्रोकैरियोटिक एक्झाम्पल ऑफ दॅट किंगडम मोनेरा. हे मोनेरा काय असं आपण नंतर डिस्कस करू डिटेलमध्ये.
Now this eukaryotic is classified, prokaryotic and eukaryotic. So eukaryotic classified into two parts. One is unicellular and second is beta multicellular. Okay, everyone understood? Prokaryotic, eukaryotic हे सर्वांना माहीत झालं. Prokaryotic example Monera. Eukaryotic further classified into two parts. First one is unicellular, second one is multicellular. तर लक्षात राहील का रे बेटा सर्वांच्या? Unicellular and multicellular. Unicellular means having only single cell, having only one cell, that is called as unicellular. ज्याच्यामध्ये एकच सेल असतो बेटा त्याला युनिसेल्युलर म्हणतात. अमिबा है ना, एक्झाम्पल आहे ॲनिमल मध्ये. तर युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, एकापेक्षा जास्त सेल असेल तर त्याला मल्टीसेल्युलर म्हणतात. एक्झाम्पल ऑफ युनिसेल्युलर, हेअर इज एक्झाम्पल ऑफ दॅट प्रोटिस्टा. ओके, कुठली विस्टा? प्रोटिस्टा. लक्षात राहील, कुठली विस्टा? प्रोटिस्टा. युनिसेल्युलर प्रोटिस्टा, विस्टा प्रोटिस्टा. ओके, नाव बेटा दिस मल्टीसेल्युलर अगेन क्लासिफाईड इंटू टू पार्ट्स. डू यू नो दॅट? तुम्हाला आठवते का रे बेटा चार्ट? eukaryotic classified into two parts, unicellular, multicellular. unicellular एक सेल, multicellular खूप सारे सेल. आता मल्टीसेल्युलरमध्ये दोन असतात. एक असते बेटा विथ सेल वॉल, ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. ज्या सेलमध्ये वॉल प्रेझेंट असते, आउटर, ज्या सेलला आउटर कवरिंग असते, दॅट इज सेल वॉल. व्हॉट इज सेल वॉल? आउटर कवरिंग ऑफ द सेल, दॅट इज कॉल्ड सेल वॉल. तर सेलला कवरिंग असणारे with cell wall, having that covering of the cell, that is cell wall, with cell wall. And second one without okay, without cell wall. आता with cell wall हे दोन टाईपचे असतात. which are the two types of the with cell wall? Do you know? With cell wall is a two type. एक असते आयटोट्रॉपिक, second one is heterotrophs. Autotrophs, heterotrophs. Autotrophs म्हणजे that organism they prepare their own foods, that is called as autotrophs. The organism which are depend upon another for food, that is heterotroph. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, that is called as autotrophs. आणि जे दुसऱ्यावर अवलंबून असतात, that is called as heterotrophs. लक्षात ठेवायचं. that okay, autotrophs example plant. तर इथे आपण प्लांट म्हणणार प्लांटी. हेटरोट्रॉफ्सचं एक्झाम्पल फंगी. लक्षात राहणार. आणि विदाऊट सेल वॉल, ज्यामध्ये सेल वॉल नसते बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज, कशामध्ये सेल वॉल नसते रे? डू यू नो दॅट? ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये सेल वॉल नसते, दॅट इज कॉल्ड ॲज ॲनिमेलिया. ओके, ॲनिमल्स. सो अंडरस्टूड दिस वन चार्ट. सर्वांना हा चार्ट लक्षात राहील. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज क्लासिफाईड इंटू टू पार्ट्स, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक. डोक्यात बसलं बेटा, बोलना नाही है. ओके, तो प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक. तुम्हाला प्रोकॅरियोटिकचं मिनिंग तुम्ही सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस वेल डिफाईन नसते, याच्यामध्ये न्यूक्लियस वेल डिफाईन असते. प्रोकॅरियोटिक एक्झाम्पल मोनेरा. यूकॅरियोटिक क्लासिफाईड इंटू टू पार्ट्स, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर एक्झाम्पल प्रोटिस्टा. मल्टीसेल्युलर क्लासिफाईड इंटू टू पार्ट्स. विच आर दॅट वन? एक असते विथ सेल वॉल, दुसरं असते बेटा विदाऊट सेल वॉल, ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे आणि ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहे. विथ सेल वॉल म्हणजे दोन टाईप असतात. एक असते ॲटोट्रॉपिक, दुसरं असते हेटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक एक्झाम्पल प्लांट, हेटोट्रॉपिक एक्झाम्पल फंगी. ओके, विदाऊट सेल वॉल, ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते असे कोण? ॲनिमल्स. त्याला आपण म्हणणार ॲनिमेलिया. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस चार्ट. नेक्स्ट टॉपिक. ओके, now what is the criteria to classification of plants? So heading आहे बेटा आपल्या पुस्तकात, in your textbook the heading is that basis of classification.
बेटा बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, कशाच्या आधारावर आपण प्लांट्सला क्लासिफाय करणार आहोत. एक मला एक सिम्पलचा प्रश्न विचारायचा आहे. जर जेव्हा आपण मोबाईल परचेस करायला जातो तर मोबाईल कसं परचेस करतो, कशाच्या आधारावर परचेस करतो, काय बघतो आपण मोबाईलमध्ये, असंच घेऊन घेतो का, जे आवडलं एक मॉडेल नंबर सांगितलं बघितलं असं होते का, नाही. आपण जेव्हा मोबाईल परचेस करतो दॅट टाईम वी आर जस्ट चूज व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर चूजिंग द मोबाईल, सिलेक्टिंग द मोबाईल्स. द नंबर 1 कॅमेराचं सर्वात पहिले आपण पाहतो फिक्सल, किती फिक्सलचा कॅमेरा आपल्या मोबाईलचा आहे परचेस करताना, बरोबर आहे. सेकंड थिंग आपण पाहतो मोबाईलचं डिस्प्ले किती मोठा आहे, राईट, त्याची रॅम किती आहे, अँड्रॉइड व्हर्जन किती आहे. दिज आर द क्रायटेरिया टू सिलेक्ट द मोबाईल, आहे ना. आणि त्याच्यानंतर शेवटचं असते आपलं क्रायटेरिया टू सिलेक्ट द मोबाईल, बजेट, आपल्या बजेटमध्ये आहे किंवा नाही. आता हे झालं बेटा मोबाईलचं बॉयजसाठी. मुलींचं शॉपिंग म्हणजे सर्वांना माहीत आहे, जेव्हा मुली शॉपिंग करतात 10-15 मिनटात त्यांची शॉपिंग होत नाही. कधी तुम्ही ताईसोबत जर शॉपिंगला गेले असणार तर तुम्हाला नक्कीच माहीत आहे की जेव्हा एखादी दीदी एक ड्रेस सिलेक्ट करते तिला जवळपास हाफ आवर्स तर अर्धा तास तर 1 तास लागतो. मुलींची शॉपिंग लवकर होत नाही. का नाही होत, क्रायटेरिया असतो त्यांचं, ते सिलेक्ट करतात. आपण पॅटर्न कसा आहे, कलर पाहिजे, नवीन लेटेस्ट पाहिजे, वर्क कसा आहे, सगळ्या गोष्टी ते बारकाईने पाहतात. दॅट इज टेकिंग मोर टाईम. मुलांचं काय असते बाबा, जे आवडलं घेतलं, शॉपिंग गेले, जीन्स आवडली घेतली, जीन्स ट्रायल केलं, बरोबर आली, सिलेक्ट. पण मुलींच्या बाबतीत असं घडत नाही. त्यांना सगळं क्रायटेरिया असते, ते बघत असतात. ड्रेसचं कलर कसा आहे, कलर सूट होतो का, पॅटर्न कसा आहे, लेटेस्ट आहे किंवा नाही, सगळ्या गोष्टी असतात. आपलं त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही आहे. तर तसंच क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आपण जेव्हा प्लांट्सला पाहणार तर डायरेक्ट प्लांटला सिलेक्ट नाही करणार. विटाकर काकांनी असं नाही केलं. काका यासाठी म्हणतो आहे जस्ट तुमच्या लक्षात राहण्यासाठी, त्याच्याकडे खूप सारे विटा नव्हते, नाही तर म्हणणार सर त्यांच्या घरी काय विटा होते का, पण त्याचं नाव पडलं विटाकर. असं काहीच नाही आहे, जस्ट फॉर जोकिंग. तुम्हाला मस्त आवडायला पाहिजे म्हणून अशी काहीतरी जोक मी पास करत आहे. डोंट बी टेक सिरियस, ओके. तर विटाकर काकांनी जेव्हा क्लासिफिकेशन केलं, ॲक्च्युली वी हॅव टू रिस्पेक्ट ऑफ दॅट पर्सन, दिस पर्सन इज सायंटिस्ट, ओके. मी म्हणतो आहे, तुम्ही म्हणू नका त्यांना काका वगैरे, ओके. तर विटाकर काकांनी काय बघितलं, व्हॉट आर द क्रायटेरिया टू क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. जसं मुलींनी एखादा ड्रेस सिलेक्ट करण्यासाठी त्यांचे काही क्रायटेरिया असेल, पॅटर्न, डिझाईन वगैरे. मोबाईलचं असेल तर मोबाईलसाठी आपण फीचर पाहणार, मोबाईलचे फीचर, रॅम किती आहे, कॅमेरा कसा आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो ना बेटा. तसंच मला सांगा, व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. नंबर 1, आता एक क्रायटेरिया, एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो आहे की प्लांटला कसं क्लासिफाय केलं गेलं. नंबर 1, ऑन द बेसिस ऑफ कंडक्टिंग टिश्यू. लक्षात राहणार, कशाच्या आधारावर, ऑन द बेसिस ऑफ कंडक्टिंग टिश्यू. कंडक्टिंग टिश्यूच्या आधारावर. आता कंडक्टिंग टिश्यू प्लांट्समध्ये किती असतात, देर आर 2 टाइप्स ऑफ द कंडक्टिंग टिश्यू इन द प्लांट. नंबर 1 बेटा झायलम अँड नंबर 2 फ्लोएम. किती लोकांना झायलम आणि फ्लोएमबद्दल माहिती आहे. द प्लांटला आपण जेव्हा क्लासिफाय करणार तर प्लांटमध्ये आपण सर्वात पहिले काय बघायचं आहे, जेव्हा आपण मोबाईल परचेस करतो सर्वात पहिले आपण काय करतो, कॅमेरा, बरोबर आहे. सेल्फी काढायला पहिल्याला आपल्याला कॅमेरा आपण चेक करतो. तसं प्लांटला जेव्हा क्लासिफाय केलं गेलं on the basis of the first rule, on the basis of conducting tissue in the plants, either conducting tissue present or not. प्लांटमध्ये कंडक्टिंग टिश्यू आहे किंवा नाही याच्या आधारावर प्लांट्सला हे सेपरेट केलं गेलं. आता कंडक्टिंग टिश्यू असतात, देर आर 2 टाइप्स ऑफ दॅट. एक असते बेटा झायलम, दुसरं असते फ्लोएम. बेटा व्हॉट इज द रोल ऑफ झायलम. झायलमचं काम काय असते, प्लांट्समध्ये किंवा ट्रीमध्ये वॉटर सप्लाय करायचं. आपण पाणी कुठे देतो, खाली. मग हा खालचं पाणी काय होते, जस्ट सप्लाय एव्हरीवेअर, एव्हरी पार्ट, प्रत्येक पार्टपर्यंत हा वॉटर सप्लाय होतो रूट्सपासून. दॅट टॉपिक इज कॉल्ड एज रूट प्रेशर. विथ द हेल्प ऑफ रूट प्रेशर द वॉटर आर डिस्ट्रीब्युटेड एव्हरी पार्ट, ओके. तर पाणी हे प्रत्येक पार्टपर्यंत प्लांटच्या किंवा ट्रीच्या जात असतो. कशाद्वारे, झायलम. हू कंडक्ट द वॉटर, तर झायलममुळे. तर लक्षात राहील, व्हॉट इज द रोल ऑफ झायलम. झायलम इज वॉटर कंडक्टिंग टिश्यू. लक्षात राहील बेटा. झायलम काय आहे, पाणी पुरवठा मंत्री. यांचं काम काय, पाणी पुरवणे, ओके. पाणी पुरवठा मंत्री कोण आहेत, झायलम. लक्षात राहील, झायलम इज वॉटर कंडक्टिंग टिश्यू. आणि व्हॉट अबाउट फ्लोएम.
प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स प्रिपेअरिंग देअर ओन फूड, हे सर्वांना माहीत आहे. त्या प्रोसेसला काय म्हणतो? जेव्हा प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, डू यू नो दॅट प्रोसेस कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस, राईट? काय म्हणतात बेटा? जेव्हा प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, दॅट प्रोसेस कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस, है ना? तर फोटोसिंथेसिस झाल्यानंतर द फूड आर ट्रान्सफर एव्हरी पार्ट ऑफ दॅट प्लांट विथ द हेल्प ऑफ फ्लोएम. तर फ्लोएमचं काय आहे? ट्रान्सफर द फूड. पाणी देण्याचं काम कोणाचं आहे? रामू काकाचं? शामू काकाचं? नाही, जालमचं. जालमचं काम काय? वॉटर सप्लाय करायचं. व्हॉट इज रोल ऑफ फ्लोएम? जेवण वाढायचं. फूड कंडक्टिंग टिश्यू. विच वन? फ्लोएम इज अ फूड कंडक्टिंग टिश्यू. जेवण कोण वाढवणार? जेवण कोण वाढवणार? फ्लोएम. जेवण कोण देणार? फ्लोएम. पाणी कोण देणार? जायलम. डोक्यात ठेवा, विसरू नका. ओके, सो जायलम अँड फ्लोएम इज कॉल्ड ॲज कंडक्टिंग टिश्यू. जायलम इज कॉल्ड ॲज वॉटर कंडक्टिंग टिश्यू. फ्लोएम इज कॉल्ड फूड कंडक्टिंग टिश्यू. आणि या दोघांना आणखी एक नाव आहे बेटा, कंडक्टिंग टिश्यूला सुद्धा म्हणतात वॉस्क्युलर टिश्यू. लक्षात येणार? दुसरं नाव, लाडाचं नाव. कंडक्टिंग टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज वॉस्क्युलर टिश्यू. Okay, on the basis of conducting tissue we can distribute on the basis of xylem and phloem. हा झाला पहिला क्रायटेरिया. रूल नंबर 2, टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ कंडक्टिंग टिश्यू. नंतर ऑन द बेसिस ऑफ सीड. बेटा सीड, आता सीड जे असतात हे 2 टाईपमध्ये असतात. फ्रूट्समध्ये सीड हे आतमध्ये असतात. मँगो सीड कुठे असो? मँगोमध्ये सीड कुठे असो? मँगोच्या आतमध्ये सीड असो, बरोबर आहे? तसं सीड क्लोज असेल, पॅक असतील, फ्रूटच्या आतमध्ये जर सीड पॅक असतील तर त्याला म्हणतात बॉटनीमध्ये अँजिओस्पर्म. काय म्हणणार? एंजियोस्पर्म. एंजियो ओपन, नेकेड. एंजियो मीन्स क्लोज्ड, सॉरी, एंजियो मीन्स क्लोज्ड, स्पर्म मीन्स सीड. जर सीड फ्रूटच्या आतमध्ये पॅक असेल, पॅकिंग केलेलं असेल, आतमध्ये फ्रूटच्या आतमध्ये सीड असेल तर त्याला म्हणणार बेटा बॉटनीमध्ये एंजिओस्पर्म. काय म्हणणार बेटा? एंजिओस्पर्म. ओके, जर सीड फ्रूट तयार नाही झालं, नुसतं सीडच आहे, सायकल्समध्ये असं असते बेटा. एक्झाम्पल सायकस. ओके, तर त्याला म्हणणार आपण जिम्नोस्पर्म. जिम्नो ओपन, नेकेड, स्पर्म सीड. तर लक्षात राहील कशाच्या आधारावर आपण प्लांट्सला क्लासिफाय करणार आहोत? ऑन द बेसिस ऑफ कंडक्टिंग टिश्यू, जायलम आणि फ्लोएमच्या आधारावर पाहणार की त्या प्लांटमध्ये जायलम फ्लोएम आहे का. नंबर 2, त्याचे फ्रूट्स पाहणार. जर फ्रूट असेल तर सीड आतमध्ये असेल, त्याला आपण म्हणणार अँजिओस्पर्म. सीड फ्रूटच नाही आहे, नुसतं सीड आहेत, त्याला आपण म्हणणार जिम्नोस्पर्म. अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. 3rd क्रायटेरिया असतो बेटा. द 3rd क्रायटेरिया टू क्लासिफाय द प्लांट्स, फ्लावर्स अँड फ्रूट्स. ओके, फ्लावर्स अँड फ्रूट्स. तुम्ही हे बघितलं असेल बरेचदा, काही प्लांटला फ्लावर्स आणि फ्रूट्स येतात, काही प्लांट्सला फ्लावर्स आणि फ्रूट्स येत नाही. ज्यांना फ्लावर्स आणि फ्रूट येतात त्याला बॉटनीमध्ये, बायोलॉजीमध्ये काय म्हणतात? फॅनेरोगॅम्स. लक्षात राहील. सो ऑन द बेसिस ऑफ दॅट इज अगेन डिवाइडेड इंटू 2 टाइप्स. वन इज क्रिप्टोगॅम्स and second one is phanerogams. बेटा जर प्लांट्सला फ्लावर्स आणि फ्रूट येतात, लक्षात ठेवायचं आहे, विसरायचं नाही, डोंट बी कन्फ्युज्ड. इफ द प्लांट्स बिअरिंग फ्रूट्स अँड फ्लावर्स कॉल्ड ॲज फॅनेरोगॅम्स. ज्यांना फ्रूट्स आणि फ्लावर येतात त्यांना म्हणणार फॅनेरोगॅम. असे प्लांट, इफ द प्लांट डू नॉट हॅव फ्लावर्स अँड फ्रूट, ज्यांना फूल नाही आहे, फ्रूट्स नाही आहे, फ्लावर नाही आहे, त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं क्रिप्टोगॅम्स. अंडरस्टूड? इफ द प्लांट्स हॅविंग फ्लावर अँड फ्रूट
phanerogames. If plant do not have flowers and fruit, that is called as cryptogams. Understood बेटा? हे जे क्रिप्टोगॅम्स आहेत, इट इज अगेन डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. ज्यांना फ्लावर्स फ्रूट येत नाही असे प्लांटचे 3 टाईप असतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. सगळे चाटा. ओके. ब्रायोफायटा पहिला आहे, पहिला आहे थॅलोफायटा, सेकंड ब्रायोफायटा, तिसरा आहे टेरिडोफायटा. हे आपण नेक्स्ट पिरियडला डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. एव्हरीवन अंडरस्टूड टुडेज टॉपिक? आय होप एव्हरीवन अंडरस्टूड एव्हरीथिंग फ्रॉम दिस लेसन. आज आपण फक्त क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. एकच टॉपिक आज आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट पिरियडला आपण नेक्स्ट टॉपिक कंप्लीट करूया बेटा. आणि सर्वांना नुसतं व्हिडिओ पाहून सॅटिस्फाईड व्हायचं नाही आहे, आनंद व्यक्त करायचं नाही आहे. तुम्हाला अभ्यास स्टार्ट करायचा. यू हॅव टू स्टार्ट युअर स्टडी. अलॉंग विथ दॅट यू हॅव टू मेक सेपरेट नोटबुक फॉर दॅट. वॉट एवर आय एम टीचिंग फ्रॉम द textbook and you are watching that all the lecture or the period you are watching from the video, and after watching the video everyone write down, take out your own notes. सर्वांना स्वतःचे नोट्स काढायचे आहेत. नुसतं व्हिडिओ पाहून खुश व्हायचं नाही, माझा अभ्यास झालेला आहे असं कन्सिडर करू नका. मी काय जे शिकवलं गेलेलं आहे बेटा आजचं टॉपिक, तुम्हाला स्वतःचे नोट्स काढायचे आहेत. कसे काढायचे आहेत? जेवढं टॉपिक झालेलं आहे तुम्हाला फर्स्ट रीड आउट फ्रॉम युअर टेक्स्टबुक. आज मी जे शिकवलेलं आहे ते पूर्ण टेक्स्टबुकमधून रीड आउट करा. आणि टेक्स्टबुकमधून रीड आउट केल्यानंतर जे महत्त्वाचे पॉईंट आहे, व्हॉट आर द इम्पॉर्टंट टॉपिक, ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे ॲज अ नोट्स म्हणून. दिस इज अ टेक्निक टू टेक आउट युअर नोट्स. पूर्ण पुस्तकामधला झेरॉक्स मारत बसायचं नाही, पूर्ण लिहित बसले पागलसारखं, असं नोट्स नसतात. त्याच्यामधले महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत, जे काही शिकवलं गेलं असेल आजच्या पिरियडला, ते तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचं आहे, लिहून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही येणार क्लासेसला तेव्हा मी तुमचे नोटबुक चेक करणार. तर हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, असाइनमेंट आहे, हे विसरू नका. ओके. स्टे होम, स्टे सेफ. सी यू ऑन नेक्स्ट पिरियड.